तर काहीच हे बघू शकताय, अशा पद्धतीने आउटलेट आहेत. त्याच्यातून आपण हे जे आपल्याला गरजेचे खतं होते ते घेतलेले आहेत. आपण आपल्या बेस कॅम्पवरती आलेलो आहे. समोर बघू शकताय मळी जे आहे ते आपण खाली करून घेतले. हे आपण एक माप केलेलं आहे. चालू दे तुमचं, चालू दे. तर इथं आपण 2 झाडाच्या मध्ये रेस मारतो, जेणेकरून हे मातीमध्ये गाडला गेलं पाहिजे. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपल्या शेतामध्ये आपण भेसळ डोस टाकण्यासाठी जो खत होता तो मागवला होता. तो एका ठिकाणी आपण खाली करून घेतला. त्याच्यानंतर तो आता आज मिक्स करून घेणार आहे आणि आपण या दोन्ही प्लॉटला टाकून घेणार आहे. त्यासाठीच बघू शकता इथं जे लेबर आलेलं आहे ते सध्या जे गवत आहे थोडंफार ते काढून घेत आहे, जेणेकरून जे आपण इथं खत टाकणार आहे तो पूर्णपणे झाडाला मिळाला पाहिजे. त्या गवताने तो ॲब्झॉर्ब नाही केला पाहिजे, त्यासाठी आपण जे गवत होतं ते काढून घेतलेलं आहे. आता थोडंफार इथं आपण खड्डा घेणार आहे, डिग करणार आहे, त्याच्यामध्ये खत टाकून पुन्हा त्याच्यावरती माती टाकणार आहे, जेणेकरून ते मातीमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होईल. हे जे ड्रीप आहे, ड्रीपच्या बरोबर जिथं पाणी पडतं तिथं आपण खत टाकून देतो, जेणेकरून पाणी पडल्यानंतर ते खाली झिरपून जाईल आणि झाडाला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल. तर सध्या हे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जाण्याच्या कंडिशनमध्ये आहे, तुम्ही इथं पाहू शकता. आणि इकडं बघितलं तर हे सेटिंग चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने वाढत आहे आता. तर यालाच आपल्याला आता खत टाकून घ्यायचं आहे, जो की आपण काल आणला होता. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर कालचा व्हिडिओ पाहू शकता, आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आहेच. आणि बाकी बघितलं तर आज पण वातावरण खराबच आहे. तसं म्हटलं तर एकदम असं धुकं पडलेलं आहे आणि AQI 150च्या पुढे गेलेला आहे इथं सुद्धा गावामध्ये, जो की लास्ट वीकमध्ये 80पर्यंत होता. तो आता खूप वाढतो आहे आणि आपल्याला दिसतंय पण, डोळ्याला विजिबल आहे इथं. बाकी हे जे आपण इथं कांदा स्टोअर केला होता तो बाजारला पाठवला आणि जो शिल्लक राहिला होता, खराब होता, तो अशा पद्धतीने तर टाकून घेतला, कारण की कांद्याचं खत चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे आपण जो शिल्लक होता, खराब होता, तो अशा पद्धतीने याच्यावरती टाकून घेतलेला आहे. बाकी सध्या तरी कंडिशन चांगली आहे. घडचं तुम्ही बघू शकता काय बेस्ट आहे एकदम. बाकी तुम्ही या पानावरती बघितलं तर मिलीबग थोडासा स्पॉट झालेला आहे. त्यासाठी आपण आता काय प्रिकॉशन्स तर आता घेण्यात आत नाही. आता ह्याच्यावरती काय आपण करू शकतो हे बघितलं पाहिजे, कारण की आता दिसायला लागलेलं आहे, बाकी प्लॉटवरती दिसून येईल. त्यासाठी आपण आता थोडंसं हे पान आपल्या मास्टरजींना दाखवून येऊया. हे जे लेबर विडिंगचं काम करत होतं ते आपण स्टॉप केलेलं आहे. म्हणजे एक साधारणतः 7-8 लाईन झालेल्या आहेत, 8 लाईन राहिलेल्या आहेत. आता आपल्याला हा जो प्लॉट दिसतो, या प्लॉटला जो आपण खत मिक्स केलेला आहे काल आणून, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बाकी इकडे बघू शकता हे स्टँड आहे. मी व्हिडिओ शूट करत होतो, शूट करून झाला, लेबर आपलं काम करत होते. फक्त आपल्याला मॅनेजमेंट व्यवस्थित करता यायला पाहिजे. बाकी फिजिकल वर्क आहे, थोडंसं स्ट्रेस आहे, ते तर काय सगळीकडेच आहे. फक्त तो आपल्याला मॅनेज करता आला तर पीसफुल लाईफ आपण जगू शकतो. बाकी आत्ता सर्वांना घेऊन आपण जातो आहे तिकडं. इकडं बघू शकता हे जे लेबर आहे ते इथं आपल्या पहिल्या प्लॉटमध्ये आलेलं आहे. आणि आय विल शो यू की हिची प्रॉपर प्रोसेस कशी असते. तर तुम्ही इकडे बघू शकताय, हे आपण एक माप केलेलं आहे. चालू दे तुमचं, चालू दे. तर इथं आपण 2 झाडाच्या मध्ये रेस मारतो, जेणेकरून हे मातीमध्ये गाडला गेलं पाहिजे. त्यानंतर ते एक माप केलेलं आहे, तेवढं माप आपण भरतो आणि ह्याच्यामध्ये टाकतो आणि ते बुजवून टाकतो. त्याच पद्धतीने आपण सर्व लाईनला करून घेत आहे, जेणेकरून खड्डा घेतल्यामुळे काय होतं, ते मुळीपर्यंत पोचतं आणि वरी माती लावल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने ड्रीपमधून जेव्हा पाणी पडतं तेव्हा ते विरघळून जातं. त्यासाठी आपण अशा पद्धतीने करत आहे. बाकी तुम्ही इकडे बघू शकताय. तर यायचं काम तर आपलं चालूच आहे, पण आता थोडासा मी ब्रेक घेतो आहे, कारण की आता पेट पूजा करनी पड़ेगी, बहुत टाइम हो गया है. सुबह मैंने नाश्ता ही किया था और वैसे ही काम पे आ गया था. बाकी जाते समय इधर रुक गया हूँ. ये अपना कस्टर्ड एप्पल का प्लॉट है, अभी रेस्ट पे है. तर याचं आपण एक वेगळं प्लॅन करतो यावर्षी. थोडंसं लवकर चटणी घेतो आहे आपण, कारण की आता बघू शकता पानगळ होते. याच्यावरचा शॉर्टमधला व्हिडिओ इंस्टाग्रामवरती येतो आहे, त्यासाठी खाली दिलेली आहे लिंक, त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करा
आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. हे सांगावं लागतं, हॅमरिंग करावं लागतं, त्यामुळंच आपण करतो. त्यामुळे मी सारखं कधी कधी बोलत असतो. बाकी आता आपण जातो आहे घरी, लंच करतो आहे आणि त्यानंतर लगेच रिटर्न शेतामध्ये येतो आहे. चला भेटूया. तर काहीच बॅक टू फॉर्म. आपला ब्रेक मी लवकर संपवला, कारण की एक टास्क आहे जे म्हणजे आपल्याला आता जे द्राक्ष बागायला संघ आहे त्यातून आपल्याला खत आणायचे, तेच आणण्यासाठी आपण जातो आता. लेट्स गो. तर काहीच हे बघू शकताय, अशा पद्धतीने आउटलेट आहेत, त्याच्यातून आपण हे जे आपल्याला गरजेचे खतं होते ते घेतलेले आहेत. आता आपल्याला बॅक टू फार्म जायचं आहे. त्याच्यामध्ये आपला जो माईक आहे तो माईक हरवलेला आहे. तर रिसिव्हर फक्त आपल्याकडे राहिलेला आहे. मी एका ठिकाणी उतरलो होतो, आय गेस तिथंच पडला असेल, तर शोधूया आपण. आपण आपल्या बेस कॅम्पवरती आलेलो आहे. समोर बघू शकताय मळी जे आहे ते आपण खाली करून घेतले. खूप सारे टास्क चालू आहेत. आपल्याला वर खत होता तो आणायचा होता, तो आणला आपण द्राक्ष बागेदार संघातून. त्याच्यानंतर जे आपलं लेबर आलेलं आहे ते खत टाकून घेतो आहे. त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या प्लॉटला उद्या टाकून घ्यायचं आहे. सेम आजचं टास्क उद्याचं आहे, फक्त दुसऱ्या प्लॉटला टाकून घ्यायचं आहे. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. अजून बरंचसं काय काय आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर या आधीचे व्लॉग पाहिले नसतील तर यूट्यूबवरती आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.